शासन आणि प्रशासनाच्या नियोजनामुळे चंद्रभागा पुन्हा एकदा पात्रात गेलेली आहे। जी पूर्ण वाळवंट भरून जी घाटावर पोचली होती तिचा विसर्ग उजनी धरणातून कमी केला आहे। आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांना स्नानाला सुरक्षित आणि पुरेसं पाणी राहावं याच पद्धतीने मोकळं वाळवंट भाविकांना मिळावं ही जी शासनाची भूमिका होती। मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या होत्या पालकमंत्र्याला की कुठल्याही परिस्थितीत आषाढी काळात भाविकांना चांगल्या पाण्यात स्नान करता यावं आणि मोकळं पुरेसं वाळवंट त्यांना वापरायला मिळावं, त्या पद्धतीने आता हे पाणी कमी केल्यामुळं आता उजनी धरण 70% थांबवण्यात आलेलं आहे। 70%च्या पुढं आता उजनी धरणात पाणी साठवू शकणार आहे आणि जे 45,000चा क्युसेक होता तो आता 5,000 क्युसेक विसर्गाप्रमाणे पाणी सोडलं जातं आहे। त्यामुळं भाविकांना आता चांगल्या रीतीनं आणि सुरक्षित रीतीनं इथं स्नान करता येतं। आपण ज्या ठिकाणी उभारलो आहे तिथं जवळपास 20 फूट पाणी 2 दिवसापूर्वी होतं, मात्र आज हे पाण्याचा विसर्ग उजनी आणि वीर धरणातून कमी केल्यामुळं आता भाविकांना आषाढी यात्रा काळात चंद्रभागेतही मनमुराद स्नान करता येणार आहे आणि प्रचंड विस्तीर्ण जे वाळवंट आहे त्या वाळवंटामध्ये आपल्याला मनसोक्तपणे वावरता येईल अशी व्यवस्था भाविकांची केलेली आहे। आता हेच भाविक चंद्रभागेचं स्नानही करतायत आणि पुंडलिकासह इतर मंदिरात येऊन दर्शनही घेत आहेत। ज्या ठिकाणी एवढं प्रचंड पाणी होतं ते आज 2 दिवसांनी मोकळं झालेलं आहे। जे शासनाची आणि प्रशासनाची भूमिका होती ती अत्यंत यशस्वी झाल्यामुळं आषाढीपूर्वी चंद्रभागेचं वाळवंटही मोकळं झालेलं आहे आणि चंद्रभागेतही पुरेसं स्नाना एवढं पाणी ठेवण्यात आलेलं आहे। चंद्रभागा तीरावरून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।